इतक्या वर्षात गुरुजींनी अशी मात खाल्लेली पाहिली नव्हती. आणि ते बी एकदा नाही, पाठोपाठ. अरे त्यांच्या हातावर तुरी देऊन हिथून निघून गेली. देवळाचा दरवाजा उघडला तिनं. आणि आता ही दोघं म्हणतायत दरवाजा बंद करायला आले ते गुरुजी, तर त्यांच्या डोळ्यात देखत तो दरवाजा निखळला. वय तर अहो आम्ही स्वतः सगळं बघितलं. वय की नाही का? वय माझं तर माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. अहो जसं दार निघून पडलं तसं गुरुजींनी मान खाली घातली, गाडीत बसले आणि निघून गेले. आणि त्या मंदाला बी सोडावं लागलं आम्हाला. तिथंच गुरुजींचं काय बी चाललं नाही तिकडं. संसार जरा माग पुढं झालं तर गुरुजींच्या बाबतीत उलटसुलट बोलायला लागलात तुम्ही. अहो नाही, त्यांनी आपल्यासाठी काय काय केलंय हे विसरलात का तुम्ही? अहो असं काय करताय पण? अनुभव बी तसेच येत आहेत ना. काहीतरी गोष्ट आपल्या मनासारखी घडतीये का? सई आणि अमुकचं लग्न ठरवलं ते बी विस्कटलं. नाही नाही, असं होणार नाही. असं होता कामा नये. गुरुजींच्या भरोश्यावरच हा समदा डोलारा उभा केलाय. हे यश, ही संपत्ती केवळ गुरुजींमुळेच मिळाली आहे. काळूबाईचा प्रस्ताव वाढायला लागला ना तर लई विपरीत होईल. नाही नाही, असं होता कामा नये. हे समजा हातातून निष्ठून जाईल आपल्या. गुरुजी तिकडे ना, गुरुजी तिकडे काळूबाईला थांबवण्यासाठी साधना करत असतील. काय होतंय? बसव त्यांना, बसव. गुरुंचे गुरु दादासाहेब ठीक आहे दादासाहेब, येतो मी. काळजी करण्यासारखं नाही ना काय? फार काही नाही, मी बोलतो आमदार साहेबांशी. ठीक आहे. अचानक हे समज काय होऊन बसलंय ना, मला खरंच कळना झालंय. अहो टेस्ट केल्यावर कळेल की समजत. नका काळजी करू. दादासाहेब, डॉक्टर म्हणले तुम्हाला ऍडमिट करावं लागेल. हो, आपण निघूया. खरं तर मानसिक तणावामुळे झालं हे समजा. आणि टेस्ट केलं की समजा क्लिअर होईलच की. हो चला. गुरुजींना फोन लावा. फौजदार काय? वय हे घ्या लागलं. ओ गुरुजी काय करणार आहे या सगळ्यात?
आपण जाऊयात ना हॉस्पिटलला. धूळ घेते पायाची. गुरुजी यांना जरा बरं वाटत नाहीये. डॉक्टर आले, ऍडमिट करायचं म्हणतात. हार्ट अटॅक आलाय ना. काळूबाईची करणी आहे ही. तुझ्या सासऱ्यासोबत सुद्धा तिने असंच केलं होतं. माधवाला काहीही होणार नाही. मग आता काय करायचं गुरुजी? ऍडमिट करायची गरजच काय आहे मी असताना. वय वय ठीक आहे, ठेवते. काय म्हणले? गुरुजी म्हणले मी समज बघतो, ऍडमिट करायची गरज नाही. सावली सावली लाख्या सुराची. हो दादासाहेब, हवं तर थोडा वेळ आराम कर. आपण जाऊयात हॉस्पिटलला. दादासाहेब, गुरुजी म्हणले ऍडमिट करायची गरज नाही. काय? वय गुरुजी स्वयंसिद्ध आहेत. दादासाहेब तुम्हाला काय बी होणार नाही. वाटलं नव्हतं गुरुजी समजा ठीक करतील. काय बोलताय तुम्ही? तुमच्या समोर हात जोडतो, पण बाहेर आहे यातून आता. हे बघा, तुम्हाला हॉस्पिटलला यावंच लागेल. चल, आई कुठे घेऊन चाललायत मला? या घरातली शांती परत आणायला. तुझ्या अपशकुनामुळे या घरातली माणसं दुरावली आहेत, त्यांना पुण्यांदा मला जोडायचंय. हे खरं तर आधीच करायला हवं होतं मी, पण आता मी ते करणारच. चल. देवळाचे दरवाजे उघडले नसतेस ना, आता आज आमच्यावर ही येळच आली नसती. अगं, माझ्या नवऱ्याच्या जीवावर बेतलंय, त्याच्या मनावर ताण आलाय. अगं, का छळ मांडलायस तू आमचा? आचार्या सांगितलं असेल तुला, ओरडून ओरडून सांगितलं असेल की तुझ्या देवीचं नाव आमच्या घरासाठी दार्जिन नाहीये म्हणून. पण गप्प बसवना ना तुला? अगं, का आमच्या जीवावर उठलीये तू? हे बघा, मला तुमच्याशी वाद नाही घालायचा. हे बघ तू, या सगळ्याची सुरुवात दादासाहेबांनी केली माझ्या भावाला किडनॅप करून. हे लक्षात ठेवा तुम्ही. अहो, समजून घ्या, मी जे काही करते ते आपल्या घराच्या भल्यासाठी करते. आपल्या घराच्या, हे माझं घर आहे आणि या घराचा जो कर्ता पुरुष आहे ना, त्याच्या जीवावर बेतलंय तुझ्यामुळं. तरी मी तुला पश्चाताप होईना. निघायचं इथून. चल, निघ इथून. मंदिराचे दरवाजे उघडण्याचा आणि दादासाहेबांच्या त्रासाचा काहीही संबंध नाहीये. गेला महिनाभर दादासाहेब घरात नाहीयेत. कारखान्याचे इलेक्शन चालू आहेत, कामाचा ताण आहे, या सगळ्याचा परिणाम आहे तो. असं ये ना, तू हिचीच बाजू घेणार र. मोहिनी घातली ना तुझ्यावर, समजना झालंय मला. अरे, जेव्हापासनं या पोरीचं या घरात पाऊल पडलंय ना, तेव्हापासनं समद बिघडलंय बघ. नाही, आता तर मी तुला या घरात राहूनच देणार नाही. निघ इथून. चल. ऐकू येत नाही का तुला? निघ इथून. वहिनी साहेब जरा शांत व्हाल जरा. अहो, पण ऐकून घ्या. ओ आमुगराजे, तुमच्या आई साहेबांनी समजावा की या पोरीला आता आपण घराच्या बाहेर नाही काढू शकत. तशी सूचना दिली दादासाहेबांनी आपल्याला. अहो, ठाव आहे ना वहिनी साहेब तुम्हाला. अहो, घ्या की थंड थोडस. तेच तर करत होतो. बेडी पडली ना माझ्या पायात, काही समजना झालंय मला. अहो, कसं थंड राहायचं हो? ठीक आहे, राहायचंय ना तुला या घरात, राहा बाई. पण पुण्यांदा मला तोंड लावायचं नाही. आई, वहिनी साहेब, मी आईशी बोलतो, तू नको मनाला लावून घेऊस. नाही अमुक, त्या माझ्यावर चिडल्या. माझ्याबद्दल खूप गैरसमज आहेत त्यांच्या मनात, आणि ते मी दूर करेन हळूहळू. कसं करणार आहेस? आई आता काय बोलली ऐकलंस ना तू? मला तोंडही दाखवू नकोस. कसं बोलायला जाणार आहेस तिच्याशी? कसं कन्व्हिन्स कसं करणार आहेस?
मला तुझा डिसिजन हवाय आणि तोही हो असाच हवाय. हे बघ, मी सध्या खूप कन्फ्युज्ड आहे. मला वेळ हवाय कारण मला कुणावरही अन्याय होऊ द्यायचा नाहीये. विराट गुरुजींनी बोलवलंय. मला आता कुणालाही भेटण्यात इंटरेस्ट नाहीये. तुला यायचं की नाही हे विचारायला नाही आलो, यायचं हे सांगायला आलोय. इथे फक्त विराट गुरुजींची मर्जी चालते. तुला यावंच लागेल. गुरूंचे गुरु विराट गुरु, गुरूंचे गुरु विराट गुरु. हे सगळं काय आहे? मला का आणलंय तिथे जबरदस्ती? अमोघ अमोघ अमोघला परत आणण्यासाठी. काय? जर आर्याला सोडून अमोघ तुझ्या आयुष्यात परत आला तर तुला चालेल? हो, पण ते कसं शक्य आहे? अमोघ तर आर्यावर काळूबाईचं गारुड आहे आणि त्याचाच अंमल अमोघवर आहे. म्हणूनच तुझ्यावर प्रेम असून सुद्धा तू आर्याला सोडून तुझ्याकडे येऊ शकत नाही. अमोघचं खरंच अजूनही माझ्यावर प्रेम आहे? अगदी अगदी अगदी. पण आर्याकडे काळूबाईची शक्ती आहे, त्याच्यामुळे होतंय हे सगळं. पण तू परत का निघालीस? नाही तर काय करणार होते मी सांगतो तसं कर. जर आर्याच्या शक्तीला भेदेल अशी ताकद जर मी तुला बहाल केली तर तुला चालेल? काय? आर्याच्या शक्तीला भेदेल अशी ताकद जर मी तुला बहाल केली तर तुला चालेल? मग पुढचे 7 दिवस तुम्हाला द्यायचे. 7 दिवस. या 7 दिवसात मी तुला शक्ती बहाल करणार. जसं आर्या काळूबाईचं हत्यार आहे तसं तू माझं हत्यार होशील. जमेल? पण जमेल. सावली लाख्या सुराची सावली. आता माझा मार्ग मोकळा. अरे तू हे दादासाहेबांच्या रूममध्ये घेऊन चाललीस का? हो, काढा. माझ्या बाबांना हार्टचा त्रास व्हायचा तेव्हा आई हाच काढा द्यायची, त्यांना बरं वाटेल. नाही, बरोबर आहे तुझं सगळं. कसं आहे की दादासाहेबांना किंवा आईलाही नाही आवडणार. तुझं इंटेन्शन चांगलं आहे, पण नाही करणार कोणाला ते. आणि आई काय म्हणाली आठवतंय ना तुला? तोंड दाखवू नको असं म्हणाली. ते कठीण नाहीये अमोघ. हे धर. काय वेडेपणा आहे हा? ती काही करायला सांगेल आणि तू करशील का? अशाने त्यांच्या मनाचं समाधान होत असेल तर काय हरकत आहे अमोघ? दादासाहेबांना त्रास झाल्यामुळे आई हादरल्या आहेत. खरं म्हणजे मनातून घाबरल्या आहेत त्या. आणि नॅचरल आहे ना हे. त्यांच्या जागी मी असते आणि माझ्या नवऱ्याच्या आय मीन
त्यांची चिडचिड होणं स्वाभाविक आहे. आपण समजून घ्यायला हवं. त्यांच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने विचार करणं, त्या बरोबर वागतायत. आणि आज माझ्या लक्षात आलं त्या त्यांच्या नवऱ्याच्या बाबतीत, मुलाच्या बाबतीत किती पॉझिटिव्ह आहेत. तू, हे घर, हे कुटुंब, दादासाहेब, तुम्ही सोडल्यास त्यांचं दुसरं विश्व नाही. अमो, ह्या घराशी एकरूप झाल्या आहेत त्या. आर्या, नको जाऊस. तुझा अपमान करतील ते. तू कितीही चांगलं वागण्याचा प्रयत्न केलास तरी तुला नाही एक्सेप्ट करणार ते कधीच. तुझ्या एक गोष्ट लक्षात येत नाहीये का अमुक? हे सगळे विराटच्या प्रभावाखाली आहेत आणि म्हणून असे वागतायत. पण त्या प्रभावापलीकडची माणसं दिसतायत मला, आणि ती सगळी खूप प्रेमळ आहेत. एक ना एक दिवस ते सगळे माझ्याशी नीट वागतील आणि मी सगळं नीट करीन. तोपर्यंत ते माझ्याशी कितीही वाईट वागले तरीही मी सगळ्यांशी नीटच वागेन. अगं, पण एवढं का करायचंय तुला? कारण मी तुझी आहे अमुक. म्हणून हे घर माझं आहे, ही माणसं माझी आहेत. मी हे सगळं करणारच. मी आलेच. आईसाहेब, कशापायी एवढं टेन्शन घेताय? आता गुरुजी म्हणालेत ना की दादासाहेब लवकरच बरे होतील. मग होतील की. तुम्ही काहीतरी खाऊन घ्या. नको ग मला. अगं, जोपर्यंत यांची तब्येत पहिल्यासारखी ठणठणीत होत नाही ना, तोपर्यंत मला काही चैन पडणार नाही बघ. अगं, आणि तू कशापायी थांबलीये? आईचा निरोप आलाय ना व, जा ना मग. पण दादासाहेबांना असं सोडून कसं काय जाणार ना मी? अगं, आम्ही समधे आहोत ना इथं, आणि आई एकटीच आहे ग. तुझ्या वाटेकडे डोळं लावून बसली असेल बघ. जा, ऐक माझं. खरं आहे तुमचं, पण आईसाहेब इथून पायच हलत नाहीये माझा. अगं, नको काळजी करू. बघते. दादासाहेबांसाठी काढा घेऊन आले. आर्या, आईसाहेब, म्हणावं या कोडगेपणाला आता. तोंड जाऊ नको म्हणलं तर तोंड झाकून आलीये. तुला म्हटलं होतं ना आईसाहेबांनी इथे यायचं नाही म्हणून, मग कशापायी आलीस ग? माझ्या बाबांनाही असा त्रास व्हायचा तेव्हा आई असाच काढा करून द्यायची, म्हणून घेऊन आले. दादासाहेब, घ्या तुम्ही. नाही, अजिबात द्यायचा नाहीये. तुझ्यामुळे त्रास झालाय दादासाहेबांना, आणि हे सगळं करून सेवा करायचं नाटक करतेस. हे बघ, दुसरं काय बी कर, पण दादासाहेबांच्या जीवावर उठू नकोस. अगं, ते घरचे करते धरते आहेत. त्यांना काय झालं ना तर समजा घराचा डोलारा कोसळल. तुला हवं ना तर तू माझा जीव घे, सांग तुझ्या देवीला माझा बळी घ्यायला, पण दादासाहेबांना काय बी करू नकोस. काळूबाई जीव घेणारी नाहीये, जीव वाचवणारी आहे. काही होणार नाही दादासाहेबांना. आपण सगळे आहोत ना, त्यांची काळजी घेऊ आपण. पण आता प्लीज हा काढा द्या त्यांना, त्यांना बरं वाटेल. घ्या तुम्ही. तुझ्यावर कसा भरोसा ठेवायचा ग? एकदा डाव हुकला तुझा. नशीब आमचे गुरुजी होते म्हणून दादासाहेब वाचले तरी, आणि आता ह्यात काही इश मिसळून घेऊन आलीस. मालतीताई, असं काय बोलताय तुम्ही? मी सून आहे या घरची. ते माझ्या वडिलांच्या जागी आहे. मी असं का करेन? बस झालं आता नाटक. निघायचं इथून. हो आईसाहेब, प्लीज. मला तुझं तोंड बी दाऊ नको. जा आता जा की. किती निगरगट्ट आहेस ग तू? दादासाहेब,